दिवसाची नवीन सुरुवात। तर मंडळी, तुमच्या सर्वांचं आपल्या माऊलीज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर मुंबईमधला अत्यंत फेमस आणि खास करून चौपाटीवर खाल्ला जाणारा आज आपण मस्त असा चटपटीत पदार्थ बनवणार आहोत। जसं की आता थंडी चालू आहे आणि यामध्ये आपल्याला चटपटीत पण तितकंच काही पौष्टिक असलेले पदार्थ खाऊसे वाटतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये झटपट होणारे मस्त चटपटीत असे चना चाट मसाला आपण बनवणार आहोत। चला तर अगदी झटपट होणाऱ्या आपल्या या रेसिपीला सुरुवात करू। तर आपली आजची रेसिपी इतकी सोपी आहे ना की अगदी कोणीही करू शकतात। तर इथे तुम्ही लाल चना आणि हिरवे चना पाहू शकतात। मी दोन्ही चणे मिक्स करून रात्रभर यामध्ये पाणी घालून छान भिजत ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी छान असे ते भिजले जातात। आता आपण कुकरमध्ये यामधले सर्व चणे हे काढून घेऊ, कारण आपण याला 4 ते 5 शिट्ट्या दिल्या की आपले चणे मस्त असे एकदम छान मऊसूत शिजले जातात। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही फक्त कोणताही एकच चणा भिजत घालू शकतात, पण जेव्हा दोन्ही सुद्धा चणे छान भिजवून त्याचा जेव्हा आपण चना चाट बनवतो ना, तेव्हा तो अत्यंत चविष्ट लागतो। त्यामुळे एकदा असा नक्की तुम्ही चाट करून पहा। आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत, तर चण्याच्या अगदी थोडंसं वर येईल इतकं आपण यामध्ये पाणी घालून घेऊ। आता यामध्ये मी अर्धा चमचा इतका मीठ घालणार आहे। तसं तर आपण नंतर सुद्धा मीठ घालणार आहोत, त्यामुळे आता फक्त अर्धा चमचा इतका मीठ घालून घेत आहे, जेणेकरून आपले चणे हे पटकन शिजले जातील। कुकरचं झाकण लावून घेतलं आहे आणि मीडियम फ्लेमवर आपण याच्या 5 शिट्ट्या काढून घेणार आहोत। तर कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ। तर इथे मी एक हिरवी मिरची घेतली आहे, थोडी कोथिंबीर घेतली आहे, एक कांदा, एक टोमॅटो आणि अर्धा लिंबू घेतला आहे। खरं तर मला कैरी मिळाली नाही, नाहीतर कैरी असेल तर कैरी आवर्जून घाला, त्यामुळे मस्त असं त्याला एक आंबटपणा येतो ना, खाण्याची मजा वेगळी असते। तर इथे आपण कांदा छान असा बारीक कापून घेऊ। तर हा चना चाट बनवायला खूप जास्त साहित्य लागत नाही, तुम्हाला जे आवडतात ते साहित्य तुम्ही यामध्ये घालू शकता। म्हणजे तुम्ही काकडी, मोड आलेले हिरवे मूग सुद्धा घालू शकतात, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घालू शकतात। आता याचं असं काही प्रमाण नाही, तुम्हाला जर टोमॅटो जास्त आवडत असेल तर त्याचा वापर जास्त करा, काकडी आवडत असेल तिचा वापर जास्त करा, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। पण हां, यामध्ये तुम्ही कैरी नक्की घाला, त्यामुळे खरंच छान चव येते। आता हा इतका पौष्टिक असा नाश्ता होतो ना की सकाळच्या वेळेस जर तुम्ही हे खाल्लं ना तर अगदी पोट भरतं आणि जास्त भूकसुद्धा लागत नाही। इतकंच नाही तर दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा सलाड म्हणून तुम्ही याचा वापर करू शकतात। तर इथे पहा, 5 शिट्ट्यांमध्ये आपले चणे छान असे मऊसूत शिजले आहे। असे चणे शिजले ना की चाट खायला मजा येते। तर आता आपण यामधले सगळे चणे हे बाजूला काढून घेऊया। इथे चणे गरम असतानाच मी हा चना चाट बनवणार आहे, पण जर तुम्ही चणे बॉईल करून बाजूला ठेवलात आणि तुम्हाला नंतर करायचं असेल ना तर फक्त तुम्ही कढईमध्ये हे चणे थोडेसे परतवून घ्या, थोडे गरम करून घ्या आणि त्यानंतर त्याचा चाट बनवा, कारण गरम गरमच हा चाट छान लागतो। आता इथे आपण लगेच बनवणार आहोत, त्यामुळे मी सगळे चणे हे आधी बाजूला काढून घेते। इथे चणे बॉईल केलेलं आपण हे जे पाणी आहे ना, हे तुम्ही अजिबात फेकून देऊ नका। बघा, या पाण्यामध्ये आपण चणे हे छान शिजवून घेतले आहे, त्यामुळे चण्याचा हा पूर्ण अर्क या पाण्यामध्ये उतरलेला आहे। मीठ घातल्यामुळे त्याला छान चव सुद्धा येते, त्यामुळे हे पाणी तुम्ही सूप म्हणून सुद्धा पिऊ शकता, जे चवीला खूप चांगलं लागतं। तर इथे चणे गरम असताना आपण यामध्ये सर्व साहित्य घालणार आहोत। इथे मी कांदा घालून घेतला आहे, हिरवी मिरची, टोमॅटो सर्व घालून घ्यायचं। आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालणार आहोत। तर मी इथे अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा धने पावडर, लाल मिरची पावडर अगदी थोडी घेतली आहे आणि चाट मसाला घेतला आहे। चाट मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर सुद्धा घालू शकता। आता लहान मुलं खाणार असेल तर यामध्ये तुम्ही हिरवी मिरची स्किप करू शकतात आणि फक्त लाल मिरची पावडर थोडीशी घालू शकतात। आता सर्व छान घालून मिक्स करून घेणार आहोत। त्या अगोदर आपण यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत। चणे बॉईल करताना मी मीठ घातलं होतं आणि आता इथे थोडंसं मीठ घालून घेतलं आहे। अर्धा लिंबाचा रस आपण यामध्ये घालून घेणार आहोत। तुमच्याकडे कैरी असेल तर नक्की यामध्ये थोडीशी कैरी घालून घ्या आणि आता यामध्ये आपण भरपूर सारी अशी कोथिंबीर घालून घ्यायची। आता आपल्याला चमच्याने हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण जे मसाले घातले आहे ना ते सर्व चण्याला छान लागले जातील, त्याच्यावर म्हणजे चण्यांवर त्याची एक चांगली कोटिंग येईल ना इतपत आपल्याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे पहा, अगदी झटपटीत अगदी 8 ते 10 मिनिटांमध्ये आपला हा मस्त असा पौष्टिक चना चाट मसाला तयार होतो। अजिबात वेळ लागत नाही। साहित्य पाहिलं तर आपल्या प्रत्येकाच्या घरी साहित्य असतं। हा चना चटपटीत चाट आहे ना, चणे गरम असतानाच यामध्ये सर्व साहित्य घाला आणि खाऊन पहा, कारण जर थंड झाले ना तर तुम्हाला कढईमध्ये हे चणे परत गरम करून घ्यावे लागेल आणि मग त्यामध्ये हे सर्व साहित्य घालून घ्यावे लागेल। इथे आपला अगदी झटपट असा मस्त चटपटीत चना चाट तयार आहे। मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हा दिसेल आणि हा खरंच मस्त लागतो खाण्यासाठी। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा, तुम्ही सुद्धा करून पहा।
पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा. माऊलीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील. धन्यवाद.